वाक्य दोन वाक्य नमस्ते कोणता पाहुणी कोण लांब आहे पण साप नाही पाण्यात पण चोरी नाही उत्तर वेळी एक तासात 12 वाट्या आणि 3 चमचे घड्याळ दोन भाऊ शेजारी पण भेटायला किती दिवस आयडियाज भरपूर अरे वा श्रावणी म्हणते आई वा पासून 8वीला आमच्या शाळेमध्ये आलेली तरी स्वतःचं नाव सुद्धा सुद्धा
वैज्ञानिक दृष्टिकोन तुम्ही कुठून आलात? गौरव. मी योजक संस्थेमध्ये डेटा टीममध्ये काम करतो आणि इथे जे सगळे प्रोजेक्ट्स बनवलेत विद्यार्थ्यांनी आम्ही सगळे बघितले आणि सगळ्यांनी खूप मेहनत घेऊन बनवलेले दिसत आहेत. सर्वप्रथम त्यांच्या मेहनत त्यांनी जी घेतली त्याच्यासाठी त्यांचे खूप खूप आभार आणि एकंदरीत त्यांचा जो कल आहे की विज्ञानाकडे त्यांची जी ओढ आहे ते त्यांच्या प्रोजेक्टमधून त्यांच्या मॉडेलमधून दिसून येते. सो त्यांना ऑल द बेस्ट आणि खूप छान प्रोजेक्ट बनवलेत आणि त्यांना आपल्या प्रोजेक्टमध्ये त्यांनी जे काय बनवलं आहे त्यांची खूप चांगली माहितीसुद्धा आहे. असं नाही की फक्त त्यांनी बनवले. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे दैनंदिन जीवनातले गोष्टी असतात त्याच्याशी रिलेटेड असलेले त्यांनी प्रोजेक्ट बनवले. सो रोजच्या जीवनातले किंवा दैनंदिन जीवनातल्या ज्या काही आपल्या कृती असतात किंवा ज्या काही गोष्टी आपल्या आजूबाजूला असतात त्या त्यांनी त्यांच्या मॉडेल थ्रू दाखवण्याचा इथे प्रयत्न केला. सो खूप चांगले मॉडेल्स बनवले आणि शिक्षकांनी जो त्यांना सहभाग केला आहे तो पण दिसून येतो आहे आणि प्रत्येक मॉडेलविषयी त्यांनी मुलांना सपोर्ट केला आहे, सहकार्य केलं आहे. तर त्यांचे पण आभार. आणि नमस्कार. मुख्याध्यापिका उमा धनंजय तारू, चिंचवड पदवी विद्यालय. 27 फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन आणि 28 फेब्रुवारी विज्ञान दिनाचा औचित्य साजरे. शाळेमध्ये आज पायरी 1 ते इयत्ता 9वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे विविध विषयावर प्रकल्प विद्यार्थ्यांनी सादर केलेले आहेत. याच्यामध्ये भाषेचे प्रकल्प, विज्ञानाचे पण प्रकल्प आहेत. विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागण्याच्या दृष्टीने दरवर्षी आम्ही या प्रकल्पाचं आयोजन शाळा स्तरावर करत असतो आणि याच्यातून विद्यार्थी स्वयंप्रेरणेने स्वतः आपले प्रयोग सादरीकरण करत असतात. त्याच्यामध्ये आज आपल्या शाळेमध्ये योजक संस्थेचे जे पदाधिकारी आहेत तर त्यांनी आज विशेष करून शाळेला भेट दिलेली आहे. त्यांनी या शाळेच्या विद्यार्थ्यांनी आपल्या सादरीकरण केलेले भाषा विषयाचे प्रकल्प आणि विज्ञान विषयाचे जे प्रयोग आहेत ते स्वतः पाहिले आणि याच्यामधून नक्कीच विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होणार आहे. आमचे कर्मबधीर विद्यार्थी जरी असले तरी विज्ञानाची कास करून पुढे नेहमीच जात राहत आहेत आणि याच्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारा माझा शाळेतील शिक्षक वर्ग आहे आणि नेहमीच विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत असतो आणि वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळ्या पातळीवर विद्यार्थी त्यांचे गुण संपादन करत असतात. आणि आजच्या विज्ञान दिनाचं औचित्य साधून आज आपण एक प्रयोग सादरीकरण केले. याचं खूप खूप छान वाटलं. हे मी स्वतः सगळ्या पायरी 1 पासून इयत्ता 9वीपर्यंतच्या वर्गांचे प्रयोग सादरीकरण पाहिले आणि त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना विचारलं. विद्यार्थ्यांनी त्यांच्या साईन लँग्वेजच्या भाषेमध्ये पूर्ण सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्यामागे विद्यार्थ्यांचे प्रयत्न आणि शिक्षकांचे प्रयत्नही खूप कौतुकास्पद आहेत. आणि आजचं एक वेगळं प्रकल्प हा शाळेने सादर केलेला आहे. याचा नक्कीच आम्हाला शाळेला अभिमान आहे. धन्यवाद. नमस्कार. मी श्री पांडुरंग रंगाचे चिंचवड विद्यालय निगडी शाळेमध्ये विज्ञान शिक्षक म्हणून कार्यरत आहे. शाळेमध्ये 28 फेब्रुवारी 2026च्या निमित्ताने राष्ट्रीय विज्ञान दिन यानिमित्त प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. यामध्ये आमच्या विद्यार्थ्यांनी विविध प्रयोग प्रकल्प, गणिताचे प्रकल्प, मराठीचे असतील सर्व विषयांचे प्रकल्प शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी तयार केले होते. आणि हे विद्यार्थ्यांनी त्यांच्या क्रिएटिव्हिटीनुसार खूप उत्तमरित्या तयार केलेले होते. ते बाहेरचे जे पाहुणे वगैरे आले होते त्यांनाही ते खूप आवडले.
तसंच शाळेमध्ये जे मुख्याध्यापक आमच्या श्रीमती तारू मॅडम आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकांनी विद्यार्थ्यांना या सर्व प्रकल्पांचे आयोजन करण्यास सांगितले. ते विद्यार्थ्यांनी छान प्रकल्प सादर करून हा दिवस आम्ही यशस्वीरित्या साजरा केला. अशाच प्रकारे आम्ही यापुढेही विविध प्रकल्प साजरे करत राहू. तसेच वेगवेगळ्या दिवशी आमचे इतरही प्रकल्प असतात. तसेच या विज्ञान दिनानिमित्त सर्वांना खूप खूप आनंद झाला. एकमेकांचे प्रयोग पाहून विद्यार्थ्यांना खूप कुतूहल वाटले आणि विद्यार्थ्यांनीच सादरीकरण केल्यामुळे त्यांनाही त्याबाबत खूप आवड निर्माण झाली.